रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूरचे नामवंत सरकारी वकील व सीबीआयचे विशेष वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी आतापर्यंत न्यायालयीन कारवाईत 109 आरोपींना जन्मठेपेची तर 2 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। वंचितांना न्याय मिळवून देणे आणि दोषींना शिक्षा करून दाखवणे या कार्याबद्दल त्यांच्या कामगिरीची दखल घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन लॉ अर्थात विद्या वाचस्पती ही पदवी प्रदान करण्यात आली। या यशाचा गौरव करण्यासाठी दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता पत्रकार कृती समितीच्या वतीने ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांच्या चेंबरमध्ये नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता। समितीचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अप्पासाहेब लंगोटे व नाना प्रक्षाळे यांच्या हस्ते टोपी व नॅपकिन गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अप्पासाहेब लंगोटे, सैफन शेख, नाना प्रक्षाळे, युनुस अत्तार, नितीन करजोळे, असलम नदाब, गिरमल्ला गुरव, राम हुंडारे, अशोक सोनकंटले यासह अनेक पत्रकार, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। आपली प्रतिक्रिया देताना प्रदीप सिंह राजपूत म्हणाले की पत्रकार कृती समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि त्यांचा मित्रपरिवार यांनी आज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जिल्हा सरकारी वकील कार्यालयामध्ये येऊन या ठिकाणी मला डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन लॉ ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्याकडून जी पदवी मिळालेली आहे, ज्याला आपण मराठीमध्ये विद्या वाचस्पती असं म्हणतो, तर त्याबद्दल आणि माझ्या या जिल्हा सरकारी वकील कालावधीमध्ये 109 आरोपींना जन्मठेप आणि 2 आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याबद्दल जे माझं योगदान राहिलेलं आहे, यासाठी या ठिकाणी माझ्या कार्यालयामध्ये आवर्जून येऊन माझा जो नागरिक सत्कार या ठिकाणी त्यांनी केला, याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे। आणि त्यांच्या या सत्कारामुळं माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे। आणि या सत्काराला उत्तर देताना मी असं म्हणेन की मी आजपर्यंत ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करून गोरगरिबांना न्याय मिळवून दिलेला आहे, तर ही परंपरा अखंडितपणे चालू राहील। जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत गुन्हेगारांना शिक्षा ही होणारच। आणि न्यायालयामध्ये त्यांच्या विरुद्ध अपराध सिद्ध करण्यासाठी ज्या काही गोष्टी कौशल्याने मांडण्याची आवश्यकता असते, त्या सर्व गोष्टी आम्ही अभ्यासपूर्ण पद्धतीने न्यायालयासमोर मांडून पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। याची मी या ठिकाणी यांना आज या सत्कारानिमित्त उत्तर देताना शाश्वती देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।